सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही उलथापालथ चालू आहे, उलथापालथ म्हणण्यापेक्षा जी की बंडखोरी चालू आहे, या पक्षातनं त्या पक्षात जायचं जे काही काम चालू आहे, या वेळेस हे लोक जे काही फालतू कारण देत आहे. फालतू कारण म्हणजे काय की समाजाचा विकास प्रतिनिधी म्हणून आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत लोकांविषयी, त्या लोकांसाठी काम करण्यासाठी आमच्याकडे पैसा नाहीये आणि मग म्हणून आम्ही लोकांसाठी पक्ष सोडत आहोत. हे जे काही फालतू कारण हे लोक देत आहेत ना, हे अगदी चुकीचं आहे. याच्यात सगळ्या गावातल्या छोट्या छोट्या मुलांना, अगदी ज्याला चड्डी देखील घालता येत नाही ना, त्यांना देखील माहिती आहे तुम्ही लोक कशा पद्धतीचे धंदे करता. अक्षरशः एकेका प्रोजेक्ट मागे हजारो कोटी रुपये खाण्यासाठी तुम्ही या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारता. लाजा वाटायला पाहिजे. आणि महाराष्ट्राची जी काही परिस्थिती या लोकांनी आज करून ठेवली, या परिस्थितीला कारणीभूत हे जे काही आमदार, खासदार, जे काही लोकप्रतिनिधी जे काही निवडून येतात जनतेमधनं, हे असणारे. आज जर भारताची परिस्थिती बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका अशी होण्याच्या ज्या काही वाटेवर आहे, त्याला कारणीभूत असणारे हे लोकप्रतिनिधी. आणि याची सुरुवात झालेली आहे जेएनजी, जे की कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच पद्धतीचं राजकारण त्यांना उपाडून काढण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर येऊन मारतील. यांना रस्त्यावर येऊन अशा पद्धतीने तुडवतील ना, तेव्हा यांची अक्कल येणार. विकास, कुठला विकास? स्वतःचा विकास. स्वतःवरच्या ज्या काही केसेस आहेत, जे की तुमची ईडी, सीबीआय या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या, त्या गोष्टी लपवण्यासाठी तुम्हाला वरतून धमक्या येतात. त्या धमक्यांना तुम्ही घाबरून या पक्षात त्या पक्षात उड्या मारता. ओमराजे निंबाळकर एवढा स्वतःला निष्ठावान म्हणत होता की मी निष्ठावान, ते कधीच जाणार नाही. अरे यांना लाजा देखील वाटत नाही यार, की आपण ज्यावेळेस या लोकांनी पक्ष सोडला होता त्यावेळेस आपण काय बोललो होतो. आपण याच लोकांना शिवीगाळ करत होतो आणि आज त्याच लोकांच्या पंक्तीत जाऊन आपण जेवण, हरामाचं जेवण खायला जातोय. 100 खोके घेऊन. 50चा कार्ड राहिला नाही. मोदीने महागाई एवढी करून टाकली की 50 खोक्यांमध्ये आता होणार नाही. आता 100 खोके लागतात. 100 खोके घेऊन तुम्ही या पक्षात त्या पक्षात देतात. निव्वळ कारण, फालतू कारण देता तुम्ही आरामखोरांनो. तुम्हाला लाजा कशा काय वाटत नाही? लाज म्हणजे किती डेंजर आहेत बापे लोक, की यांना कुठल्याही पद्धतीचं म्हणजे लाज शरम काहीच नाही यांना, की आपल्याला उठून सुटून याच लोकांमध्ये जायचे. ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं, तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या लोकांना तुम्ही विचारलं का की आम्ही या पक्षातनं त्या पक्षात जाऊ, तुमचा विकास होत नाहीये, तुमच्यासाठी पैसा घेण्यासाठी आम्हाला निधी येत नाही, ते निधी मिळवण्यासाठी आम्ही जाऊ का? अशा पद्धतीचे तुम्ही गोष्टी विचारल्या का? नाही विचारल्या. मग कशा पद्धतीने तुम्ही हे राजकारण सडवताय? महाराष्ट्राचं राजकारण सडवलं त्या गुजरात मधल्या तारा सिताराने, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संपूर्ण भारताचं राजकारण सडवून टाकलं. स्वतः अजून 10-15 वर्षात तंगड्यावर करून जातील, पण खालची जी काही जनता आहे, सर्वसामान्य जनता, या जनतेला भिकेला लावायला यांनी कुठलीच कसर ठेवली नाही. आणि त्यालाच साथ म्हणून महाराष्ट्रातील जे की मागे खूप काही मोठे स्वतःला काहीतरी ग्रेट समजणारे